नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहिदास मोवळे. मी हर्सूल येथील आहे. हर्सूल नाशिक येथील आहे. तर माझा पहिलाच व्लॉग आहे. तो पूर्ण बघून आणि मला थोडा सपोर्ट करा आणि लाईक कमेंट पण करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब. हा माझा पहिलाच व्लॉग असल्यामुळे मी सुरुवात सकाळपासूनच केली. तर मी कंपनीत जातो. इथं नाशिकला राहतो, बंधावणे माळा येथे सोमेश्वरला. हे आमच्या रूम आहे तिथं. सकाळी लोक पाणी पिणी भरत आहेत बघा. तर आता मी आवरून निघालो कंपनीत जायला. सकाळी फर्स्ट शिफ्ट होती. सकाळी लवकरच उठून तयारी करून जायला निघालो. इथं हे गाड्या बिड्या लोकांनी लावलेल्या आहेत बघा. एखाद्याचे चांगले नशीब असले तर कंपनीत राहूनसुद्धा गाड्या घेऊ शकतात लोक. आता बघा मी कंपनीत जाऊन आलो. कारण दिवसभर मोबाईल अलाउड नसल्यामुळं, कंपनीत मोबाईल अलाउड नसल्यामुळं मी आता आल्यानंतरच पुढचा व्हिडिओ चालू केला. आणि हे बघा आमच्या रूम आहेत. आमचं कसं कमी बजेटमध्ये सध्या आपल्याला कंपनीत पेमेंट जास्त नाही म्हणून कमीत कमी याच्यात हे करतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो कपडे बिपडे चेंज करून आणि माझी गाडीची रेस ॲटोमॅटिक होत होती. त्याच्यामुळे मी आता मेकॅनिककडे घेऊन जाऊ राहिलो. पावसाळा असल्यामुळं गाडीला काही ना काही प्रॉब्लेम होतच राहता आपल्याला नाही काय. त्याच्यामुळे मी आता शिवाजीनगरला मेकॅनिककडे जात आहे. गाडीला काही एवढा प्रॉब्लेम नव्हता, त्याच्यामुळं त्यांनी लवकरच करून दिलं. आणि आता मी पुढे पोहोचलो आहे पेट्रोल पंपावर, जिओच्या पेट्रोल पंपावर, मोतीवाला कॉलेज येथे. पेट्रोल टाकून झालं आणि रस्त्यावर उभा आहे मी. इथं पाऊस आला होता त्याच्यामुळे मी जरा लपलो होतो. आणि इकडे गाड्यांची कशी गर्दी आहे. पाऊस पण जोरात झाला. रस्त्याला भरपूर चिखल झालेला आहे. इकडं हा रस्ता गंगापूर रोडला निघतो. आणि हा जिओचा पेट्रोल पंप. पेट्रोल टाकून आलो आणि आता मी शनी मंदिराजवळ उभा आहे. इकडं पुढे अपना घरकडे रोड जातो हा. आणि हा पाईपलाईन रोड. हा बघा पाऊस जास्त झाल्यामुळे कसं चिखल झालेला आहे. पूर्ण रस्त्यात खड्डे आहे इथं. इकडं पुढं इथं फळावाला पण रोज राहतो. भाजीपालेवाले पण. हे इकडं काम चालू आहे रस्त्याचं. आणि इकडे बघा हा सोमेश्वरला रोड जातो मंदिराकडे. शाळा सुटलेली होती आणि इथं पोरं पण जात आहेत. इथे स्पोर्ट क्लब होऊ राहिला. इथं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. शाळेतले पोरं आणतात. आता मी पोहोचलो रूमला. इथं माझी गाडी लावलेली होती आणि हा रस्ता बनवलेला आहे आमच्या रूमच्या समोर. तिकडं नवीन बंगले होऊ राहिले बघा. इथं ह्या आमच्या रूम आहेत. इथं 30 रूम आहेत टोटल. म्हणजे एक बारीकसं गावच आहे. त्याच्यामुळं खूप छान वाटतं. इकडं सगळे गावाकडचे लोक असल्यामुळं पोरांना खेळायला एकदम भारी जागा आहे इथं. आणि हे आमच्या रूम मालकांचं झेंडू लावले आहे तिथं बघा. किती छान वाढले झेंडू. हे झेंडू बघा. इकडं सायकल लावलेल्या आहेत पोरांच्या. शेताला लागून बघा बिंब्याचे झाडं आहेत. इथं हे आंबे उन्हाळ्यात लागतात तेव्हा आम्ही इथं वरती चढून याचे आंबे पाडतो आणि खातो. रूम मालक चांगले असल्यामुळे आम्हाला काहीच सांगत नाही. हे बघा गाडी अशी असेल तुमच्याकडं पण. तर शेवगा आहे बघा. हे शेवगाच्या शेंगा पण आम्हाला देतात ते. आणि वातावरण पण खूप छान आहे सध्याचं मित्रांनो. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पुढं पाहायला मिळतील बघा. हे त्याचे मित्र आता ते म्हणत आहेत पक्षी मारायला तिकडून जायचं आहे. इकडं पक्षी राहत. ही जमीन टाकलेली आहे म्हणजे इथं कोणालाच जाऊन देत नाही बघा. आम्ही अशा ठिकाणी तुम्ही पण राहिले असेल तर कमेंट करून हो सांगा.